नमस्कार मित्रांनो, संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली. लग्नाच्या अवघ्या 4 महिन्यातच एका 26 वर्षीय विवाहित डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून तिने हे टोकाचं पाऊल उचललंय. प्रतीक्षा प्रीतम गवारे असं विवाहित डॉक्टर तरुणीचं नाव आहे. डॉक्टर पतीने लग्नानंतर 4 महिन्यात तिला दिलेल्या त्रासाची कहाणी तिने शेवटच्या पत्रात लिहिली आहे. हे पत्र वाचून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. संसार आणि नवऱ्याकडून प्रत्येक मुलीच्या काही कल्पना असतात, पण अनेक वेळा या स्वप्नांना तडा जातो. असंच काहीसं प्रतीक्षासोबत घडलं. डॉक्टर पतीसोबत लग्न करून सुखाचा संसार थाटण्याचे, खूप मोठी गायनोकॉलॉजिस्ट होण्याचे स्वप्न बघितलेल्या प्रतीक्षा गवारे या तरुणीने डॉक्टर पतीच्या त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलत गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. प्रतीक्षाने मृत्यूपूर्वी 7 पानी पत्र लिहिले आहे. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या पत्रात प्रतीक्षा काय म्हणाली हे आपण पाहूया. प्रतीक्षा पत्रात म्हणाली की, डिअर आहो, खूप प्रेम केलं हो तुमच्यावर, जीवापाड प्रेम केलं, स्वतःला विसरून गेले तुमच्यासाठी. माझ्यासारख्या हसत्या खेळत्या मुलीला त्रास देऊन मंद करून टाकलं तुम्ही. एका स्वावलंबी ॲम्बिशियस मुलीला डिपेंडंट बनवलं तुम्ही. खूप स्वप्न घेऊन लग्न केलं होतं तुमच्याशी, की हे मला खूप जीव लावतील, काळजी करतील, करिअरमध्ये सपोर्ट करतील, आपली छोटीशी फॅमिली असेल, तुम्हाला मुलगा हवा होता, त्यासाठीच तयारी करत होते मी. गोंडस बाळ असतं आपलं, जर तुम्ही ही वेळ आणली नसती माझ्यावर तर. तुम्ही सांगितलं म्हणून मी सगळं सोडलं. मित्रमैत्रिणी, नातेवाईक, आईवडिलांशी बोलल्यावर तुम्हाला राग यायचा, म्हणून त्यांच्याशीही जास्त बोलत नव्हते. पण तरीही तुमचं पोट भरलं नाही. मोबाईल बदल म्हणाले, बदलला. नंबर बदल म्हणून वाद घातले, त्यासाठीही तयार झाले, तरीही तुमचे डाऊट संपले नाहीत. सतत माझ्या कॅरेक्टरवर संशय घेत आलात, पण देवाशपथ सांगते मी तुमच्याशी प्रामाणिक होते आणि राहिले. माझ्या चारित्र्यात काहीच खोट नाही. सासू सासऱ्यांची काळजी घेतली, कधी उलटसुलट बोलले नाही. त्यांनी पण मला जीव लावला, पण माझ्या कर्तव्याला तुम्ही दिखावा करते असे म्हटले. मला त्याचं फार वाईट वाटलं, म्हणून काल देवाला जाताना मम्मी पप्पांना कॉल केला नाही. मला पटत नव्हतं, पण मी कंट्रोल केलं. तुमच्यावर मी लग्ना अगोदर पैसा खर्च केला, तरी तुम्ही त्यातले पैसे आईवडिलांना लग्नाच्या खर्चासाठी दिले म्हणून वाद घातले. तो पैसा मी माझ्या कष्टाने आईवडिलांच्या साथीने कमावला. मला खूप मोठी गायनोकॉलॉजिस्ट व्हायचं होतं, पण सगळं पाण्यात बुडवलं तुम्ही त्रास देऊन. शेवटी एवढंच म्हणेल, माझ्या आईवडिलांना मी नसले तर कुणालाही, पण तुम्ही एकटे आहात. सासू सासऱ्यांना नीट सांभाळा, त्यांच्यावर चिडचिड करत जाऊ नका. आय लव्ह यू सो मच. बाय. यू आर फ्री बर्ड नाव. या पत्रात डॉक्टर प्रतीक्षा गवारेने आपल्या वेदना कवितेतूनही मांडली आहे. माझ्या मनीचे दुःख सारे कधी तू जाणलेच नाही. पावसात लपणारे अश्रू माझे तुला कधी दिसलेच नाही. तुझ्यासाठी हुरहुरणाऱ्या हृदयास तू पाहिले नाही. तुझ्यासाठी झटणाऱ्या हातांना कधी चुंबलेच नाही. नशीब बांधले होते आपले, नाही त्यात षड्यंत्र काही. दोष याला त्याला देण्यात कसला काही अर्थ नाही. मनीचे भाव, मनाचे घाव याला काही महत्त्व नाही. तुझ्या नजरेत मी फक्त स्त्री, आणखी काही नाही. तुझ्याच पासून सुख माझे, तुझ्यासाठी सर्व काही. मी स्वतःला हरवून आले याचे मला दुःख नाही. तू फक्त जपावे मला, याहून जास्त अपेक्षा नाही. तुझ्यासाठी मी सगळं करेल, यात काही शंका नाही. तुम्ही गोड आहात दिसायला, गोड राहा, आणि कधी थोडंसं जरी प्रेम केलं असेल माझ्यावर तर मला एक टाईट हग करूनच चितेवर ठेवा. बाकी आयुष्य मला विसरून आनंदाने जगा. तुमचीच प्रतीक्षा. दरम्यान लेकीच्या जाण्याने कोलमडून पडलेल्या वडिलांनी सिडको पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी हुंडाबळी पत्नीला त्रास देण्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आरोपी प्रीतम शंकर गवारे हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. डॉक्टर प्रतीक्षाने लग्नानंतर अवघ्या 4 महिन्यात गळफास घेऊन आयुष्य संपवलं. गायनोकॉलॉजिस्ट होण्याचं स्वप्न तिने उराशी बाळगलं होतं,
मात्र पती मानसिक त्रास देत असल्याने आणि छळ करत असल्याची माहिती तिने 7 पानावर लिहिली आणि तिने आयुष्य संपवलं आहे. 7 पानांची सुसाईड नोट पोलिसांनी ताब्यात घेतली. त्यांनी आरोपी पती आणि त्याच्या कुटुंबियावर कारवाई करण्यासाठी घर गाठलं, मात्र घराला कुलूप लावलं होतं. आरोपीचा फोनही बंद होता. आरोपी फरार झाला असून त्याचा शोध घेत आहेत. तर आरोपीच्या घरातले देखील कुलूप लावून पसार झाले आहेत. आरोपी पती आणि कुटुंबियाचे फोन बंद असून त्यांचा शोध घेतला जात आहे. सुसाईड नोटमध्ये प्रत्यक्षाने तिचा नवरा आपल्याला नेमका कसा त्रास देतो, कसा मानसिक छळ करतो याची माहिती तिने दिली आहे. पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे. यामध्ये तिने संपूर्ण 4 महिन्यांत नेमकं पतीकडून कशी वागणूक मिळाली, जर घरच्यांना सांगितले तर लग्न मोडण्याची धमकी देखील देण्यात आल्याचं तिनं लिहिलं आहे. प्रत्यक्षाने लिहिलं आहे, मला जाब विचारला जातो, माझ्यावर नजर ठेवायला मित्रांना कॉल केला जातो. म्हणजे माझ्यावर तुमचा किती अविश्वास आहे ते लगेच दिसतं. मी कामाच्या ठिकाणीसुद्धा तुमच्या धाकात असते. सतत कुठे आहेस, तिथे काय करतेस, एवढा वेळ का झाला, कॉल नाही केला, बोलायचं नाही का, असं सतत बोलून त्रास दिला. मार्चांना काही बोललात, फर्निचरच्या पैशावरून भांडतात. जेव्हा मला नीट PG द्यायची होती तेव्हा अभ्यास करू दिला नाही. मी केलेल्या चुका मला ऐकून माझी मेंटल हॅरॅसमेंट केली. कामात असताना कॉल केला नाही म्हणून रागावतात. नंतर बोलते म्हटल्यावर चिडतात. दिलेला त्रास घरी सांगितलास तर बघ आपलं नातं तुटेल, अशी रोज धमकी द्यायचे आणि शांत बसवलं.